नमस्कार मंडळी, मी गणेश नाईक. सरत्या वर्षाला रामराम करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची वेळ लवकरच जवळ येत आहे. तर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल किंवा अलिबागमध्ये जर येणार असाल तर आज मी तुम्हाला एक नवीन कॉटेजची ओळख करून देत आहे. तर त्या कॉटेजचं नाव आहे आरवी होमस्टे. तर ह्या कॉटेजचं पण भेट घेऊया. रूम बघून घेऊया. सुंदर अशा रूम, फ्रेश एकदम. हा सोफा कम बेड आहे. येथे 3 जण आरामशीर व्यवस्थितरित्या झोपू शकतात. मस्त एकदम छान वाटतं, एकदम आरामदायी वातावरण. रूमचे पॅसेज पण मोठे आहेत, व्यवस्थित एकदम. ही एसी रूम आहे. बेडची व्यवस्था एकदम व्यवस्थित. आरामशीर तुम्ही इथे आराम करू शकता, झोपू शकता. बाहेरची हवा पण घेऊ शकता इथून. तुम्ही पाहू शकता, एकदम क्लीन, स्वच्छ एकदम. हात धुण्यासाठी मस्त बेसिंग वगैरे आहे, आरसा आहे. थंड आणि गरम पाण्याची दोन्ही पण सोय आहे. शॉवर पण आहे इथे व्यवस्थित. पण हँड वॉश वापरू शकता हा शॉवर. हिरवीगार झाडी समोरून तुम्हाला खिडकीतून दिसतायत. नारळ पोपळीच्या बागा, मस्त एकदम शांत निसर्गरम्य वातावरणात तुम्ही अनुभव इथे येऊन घेऊ शकता. इकडे आता ही दुसरी रूम आहे. ही पण एकदम कम्फर्टेबल आहे, व्यवस्थित. भरपूर सूर्यप्रकाश येतो इथून पण. बाथरूम, संडास बाथरूम पण व्यवस्थित एकदम छान आहे, क्लीन एकदम. बेड पण व्यवस्थित एकदम छान, कम्फर्टेबल आहे, मस्त एकदम.
अलिबाग पासून 17 किलोमीटर अंतरावर हे कॉटेज आहे. चौल नाक्याला आल्याच्या नंतर तुम्ही एक 10 मिनिटातच इथे पोहोचू शकता. आणि ह्या कॉटेजचं खासियत अशी की ह्या कॉटेजला तुम्ही उतरल्याच्या नंतर 10 मिनिटात तुम्हाला चौलचं दत्त मंदिर लागेल. तसेच 10 मिनिटाच्या अंतरावर चौल शीतलादेवी मंदिर आणि 10 मिनिटाच्या अंतरावर रेवदंडा बीच. म्हणजे एकदम हे कम्फर्टेबल कॉटेज आहे तुम्हाला फिरण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी. इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज जेवण दोन्ही पद्धतीचं मिळेल. मटण, चिकन किंवा ताजे मासे तुम्हाला इथे खायला मिळतील. आणि एकदम फ्रेश, मार्केट जवळच असल्या कारणाने एकदम फ्रेश मच्छी तुम्हाला आणून दिली जाईल. पापलेट, सुरमई, कोलंबी असं सगळं फ्रेश मिळेल तुम्हाला इथे. आणि एकदम घरगुती पद्धतीचं चविष्ट रुचकर असं जेवण तुम्हाला इथे मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे कॉटेज एकदम शहरीकरणापासून शांत वातावरणात आहे आणि नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागेमध्ये वसलेलं हे कॉटेज तुम्हाला खरोखर आवडेल. एकदा इथे या आणि ह्या सर्व कॉटेजचा अनुभव घ्या. येथील जेवणाची चव घ्या. तुम्हाला भरपूर मजा वाटेल इथे येऊन. आणि गॅलरीत तुम्हाला सेल्फी वगैरे घेण्यासाठी व्यवस्थित असं निसर्ग इथे उपलब्ध आहे. तर या आणि या कॉटेजला जरूर भेट द्या.